नमस्कार शेतकरी मित्र. प्रथम आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कारण की शेतकरी मित्रांनो, सध्या 20 जुलैपासून दाखला पीक निघत आहे आणि या दाखल्या पिकामध्ये पाऊस हा एकदम मोठा नसतो. आपण पहिल्यापासून पाहत आलात की पिकामध्ये पावसाचे प्रमाण हे कसे असते, रिमझिम पाऊस असतो आणि या दाखल्या पिकामध्ये वाहन मंदिर तर आहेच आणि दाखला पिकामध्ये पावसाचे प्रमाण हे सध्या काही जिल्ह्यांमध्ये कमी आहे आणि काही भागामध्ये ही झड स्वरूप असा पाऊस या दाखल्या पिकात राहत असतो आणि जड स्वरूप पाऊस हा विदर्भ साईडला राहण्याची शक्यता आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यामध्ये देखील पावसाचे प्रमाण हे दाखल्या पिकामध्ये दाखवित आहे. पण वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कारण या झडीचं स्वरूप हे मराठवाड्यामध्ये राहण्याची खूप कमी शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, परंतु काही भागामध्ये झडीचे स्वरूप हे उद्या 21 तारखेला राहू शकते. कारण उद्या 21 तारखेला पावसाचे वातावरण थोडे अलग आहे. कारण की 1,040 का पास्कल इतका दाब तयार झालेला आहे मराठवाड्यामध्ये आणि या प्रभावामुळं मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये उद्या 3 ते 4 वाजल्यापासून एकदम ढगाळ असे वातावरण राहील आणि परंतु पाऊस हा मोठा राहणार नाही. एकदम नॉर्मल स्वरूपाचा पाऊस राहील. हा पाऊस रात्री 10 वाजेपर्यंत ते 1 वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. म्हणजे सरासरी पाहिला असता हा पाऊस झडीच्या स्वरूपाचा उद्या मराठवाड्यामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, नाशिक असेल, पुणे, चिपळूण, रत्नागिरी, सातारा या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. आणि विदर्भ साईडला पाहिला असता, हा विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण हे 20 तारखेपासून 21 तारखेपासून वाढ होत आहे शेतकरी मित्रांनो. 21 तारखेला पूर्ण विदर्भामध्ये पाऊस राहणार आहे आणि विदर्भात हा पाऊस 21 तारखेला रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत राहणार आहे. हा पाऊस विदर्भ साईडला नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला जवळजवळ पूर्ण जिल्ह्यामध्ये जास्त मोठा पाऊस राहणार नाही, परंतु झडीच्या स्वरूपाचा पाऊस राहील. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या पिकाचे जे सध्या तहानलेले पिकं आहेत, ते थोडे त्यांचे बुक भागन आणि 22 तारखेला देखील विदर्भ साईडलाच पावसाचा जास्त अंदाज आहे शेतकरी मित्रांनो आणि 22 तारखेला. तसेच 22 तारखेला मराठवाड्यामध्ये देखील पाऊस राहील. बीड, धाराशिव, तुळजापूर, लातूर, परभणी, हिंगोली या भागामध्ये. तसेच जालन्याच्या काही भागामध्ये हा 22 तारखेला पाऊस राहील. परंतु 23 तारखेपासून मराठवाड्यात पावसाचे प्रमाण हे कमी होत आहे आणि हा पाऊस विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण हे थोडे 23 तारखेपासून जास्तच राहणार आहे. जास्त मोठा पाऊस राहणार नाही. काही ठिकाणी अचानक बदल जर झाला, लो प्रेशर एकदम कमी जर लो प्रेशर झाला, 1000 ते 1002 इतका लो प्रेशर विदर्भ साईडला दाखवित आहे. त्यामुळं विदर्भात 23 तारखेला अमरावती, आर्वी या भागामध्ये थोडा पावसाचा जास्त जोर राहण्याची शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण पाऊस राहील. परंतु 22 तारखेपासून विदर्भ साईडला पाऊस हा तसे पाहिलं असता सध्या 23, 24 तसेच 25 या तारखांना देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि विदर्भात हा पाऊस सध्या विदर्भ साईडला पावसाने रोख वळवलेला आहे. हा विदर्भात पाऊस सरासरी 8 दिवस ते 8 दिवस तर पाऊस राहीलच. 8 दिवस. सध्या पाहिलं असता सध्या हा पाऊस 26 ते 27 तारखेपर्यंत विदर्भ साईडला पाऊस राहण्याची शक्यता आहे. म्हणजे सरासरी पाहिला असता विदर्भ साईडला पाऊस हा 8 दिवस राहील. 28 तारखेला देखील परत विदर्भात पाऊस दाखवित आहे. परंतु मराठवाड्यात असेल, मराठवाड्यात परत पावसाचे प्रमाण कमीच राहणार आहे 23 तारखेपासून. ते हा पाऊस विदर्भ साईडलाच पावसाचे प्रमाण हे 30 तारखेपर्यंत राहणार आहे आणि परत 30 तारखेला थोडी वातावरणात बदल झाला आहे. मराठवाड्यात देखील 30 तारखेला नॉर्मल पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे. एकदम नॉर्मल, जास्त जोर पावसाचा राहणार नाही. परंतु 30-31 तारखेला नॉर्मल पाऊस होऊ शकतो. तसेच शेतकरी मित्र परत 1, 2 तसेच 3, 4 ऑगस्ट या दरम्यान फक्त विदर्भ साईडला नागपूर, चंद्रपूर या भागामध्येच फक्त पावसाचा अंदाज आहे आणि हा पाऊस जवळजवळ महाराष्ट्रात
ऑगस्ट महिन्यात सध्या तरी 4 ऑगस्टपर्यंत पावसाचे प्रमाण एकदम कमी राहणार आहे. जो फक्त विदर्भ साईडलाच पाऊस राहणार आहे. आणि तसे पाहिलं असता हा पाऊस 1 ऑगस्टपासून ते 4 ऑगस्टपर्यंत पाऊस हा मराठवाडा, विदर्भ यात एकदम कमी राहणार आहे. आणि तसं पाहिलं असता मराठवाड्यात तर 23 तारखेपासून पावसाचे प्रमाण कमी दाखवत आहे. परंतु 30-31ला परत मराठवाड्यामध्ये थोडंफार प्रमाण का होईना पाऊस येण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र सध्या पावसाचे प्रमाण हे ह्या पोकामध्ये पाऊस हा अल्पच राहणार आहे. मोठा पाऊस राहणार नाही. कारण शेतकरी मित्र आपणास हवामान अंदाज जर सांगायचं झालं तर आपल्यास पंचांगाची देखील साथ घ्यावी लागते आणि मॉडेलची देखील साथ घ्यावी लागते. ह्याचे दोन्ही मिश्र अंदाज काढून हा एकदम अचूक असा अंदाज आपणास द्यावा लागतो. कारण की शेतकरी मित्र पंचांग देखील एकदम ॲक्युरेट असा अंदाज देत असते. परंतु कोणत्या भागात पाऊस पडेल, कोणत्या भागात हे पंचांग म्हणजे सांगत नाही. ते आपण मॉडेलनुसार सांगतो आणि कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो आणि कोणत्या हप्त्यामध्ये म्हणजे पहिल्या चरणात का दुसऱ्या चरणात हा पाऊस पडेल हे मॉडेल सांगतं शेतकरी मित्र. परंतु पंचांग हे पाऊस आहे म्हणून फक्त सांगतं आणि पावसाचे प्रमाण किती आणि काय हे पंचांगाच्या वाहनाच्या ह्याच्यावर म्हणजे तसे पाहिलं असता धाकल्या पोकामध्ये वाहन उंदीर आहे. तर उंदीर वाहनात पावसाचे प्रमाण हे सध्या अल्प दाखविलेले आहे. तरी शेतकरी मित्र अशीच रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.